नमस्कार. रावित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथे आता ही बसची जाहिरात आली, बीएसटी बसची. इथे पण कंत्राटी पद्धतीवरच भरती करण्यात येत आहे. अवजड वाहन ज्याच्याकडे 2 वर्षाचा परवाना आहे त्यांनी इथं अर्ज करायचा आहे. 23,500 रुपये पगार आहे. साधारण 26 दिवस भरले ना, पीएफ वगैरे सर्व काय आहेत. पण इथे ना नमूद केले की बॅच असणं गरजेचं आहे. मागे 1 हप्त्यापूर्वी मी व्हिडिओ पोस्ट केला होता महामंडळाचा, आपले एसटी महामंडळाचा. त्याच्यामध्ये साधारण सांगितलं की 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. इथे सांगितले 2 वर्षाचा अनुभव आहे. त्या जाहिरातीमध्ये बॅच असणं हे काय नमूद केलं नव्हतं, पण इथे ते नमूद केलंय की बॅच असणं गरजेचं आहे. पण 2 वर्ष मला का कळत नाही, हे 2 वर्ष का? 2 वर्षामध्ये त्या ड्रायव्हरला अनुभव येतो का? मला हेच समजत नाही. 2 वर्षामध्ये अवजड वाहन चालवण्याचा त्याला जो अनुभव आहे, हे 2 वर्ष फक्त? मला समजत नाही हेच का. साधारण हे कुर्ल्याला गेल्या वर्षी अपघात झाला डिसेंबर महिन्यात. या सोमवारी अपघात झाला, तो पण डिसेंबर महिन्यात भांडुपला झाला. तिकडे 9 ते 10 लोकांचा मृत्यू ओढवला. इथे 6 जणांचा मृत्यू ओढवला. तरीही लोक कंत्राटी पद्धतीने भरती करतात. त्याला गाडी चालवण्याचा अनुभव आहे का नाही? चला 1.5 महिन्याचा त्यांनी अजून अनुभव, तो अवजड वाहन चालवण्याचं त्याला प्रशिक्षण देतील. पण माझ्या मते आता कंत्राटी पद्धतीवर जे ड्रायव्हर भरती होणार आहेत ना, ह्याच्यामध्ये पण परप्रांतीय जास्त आहेत. मी तुम्हाला सरळ सांगतो. बरं, असू द्या, ड्रायव्हरच आहेत ते, पण माझ्या मते किमान त्यांना 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. आणि ऑटो गाडी चालवण्याचा अनुभव हा कमीत कमी 2 वर्षाचा असणं गरजेचं आहे. मुळात अशा काय ड्रायव्हर लोकांना ना ऑटोमॅटिक गाडी चालवण्याचा अनुभवच नसतो. कित्येक ड्रायव्हरला. त्याच अपघाताचे हे 2 उदाहरण आहेत, एक कुर्ला आणि एक भांडूप. आणि नंतर काय करतं सरकार? 2 लाख 3 लाख रुपये मदत जाहीर केली की आपले हात झटकले. म्हणजे त्या अपघातात जी जबाबदारी घ्यायची जे असतं का नाही, ते आम्ही झटकले, आम्ही तर मदत दिली ना. पण ह्याच्यावर कोणी विचार करणार नाही की ही भरती योग्य आहे का. माझं वैयक्तिक मत आहे, कमीत कमी 5 वर्ष अवजड वाहन चालवण्याचा अनुभव पाहिजे आणि किमान 2 वर्ष ऑटोमॅटिक गाडी चालवण्याचा अनुभव पाहिजे. अशा ड्रायव्हर लोकांना भरती केलं तर पुढील भविष्यात होणारे जे अपघात आहेत ना, हे नक्कीच वाचतील. नाहीतर हे वर्षा 6 महिन्याला असेच बळी जात राहणार मुंबईमध्ये. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.